राहुल अध्यक्ष महोदय, औचित्याच्या मुद्द्यावरती मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे। अध्यक्ष महोदय, ज्या मतदारसंघातून मी निवडून आलोय, इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये आयजेम हॉस्पिटल हे इचलकरंजीमध्ये आहे। इचलकरंजी ही महानगरपालिका आणि 4 लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या आहे। हे मागच्या शिंदे साहेबांच्या तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आयजेम हॉस्पिटल हे 200 बेडवरनं 300 बेड झालं आणि हे हॉस्पिटल आता नर्सिंग कॉलेज मंजूर झालंय। या नर्सिंग कॉलेज अजूनही शासनाच्या माध्यमातून चालू करण्यासाठी अजूनही कुठलेही त्या ठिकाणी पावलं उचलली गेली नाही आहेत। ते नर्सिंग कॉलेज लगेच चालू व्हायला पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे। हे कॉलेजला 300 बेडचं झालं असल्यामुळं हे कॉलेज हे हॉस्पिटल अध्यक्ष महोदय 2 मिनिटं, अध्यक्ष महोदय 2 मिनिटं, हे इथे मेडिकल कॉलेज सुद्धा त्या ठिकाणी चालू व्हायला पाहिजे अशी माझी या ठिकाणी विनंती आहे। अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, ज्या मतदारसंघात मी निवडून येतो तिथं पंचगंगा नदी आहे। त्या पंचगंगा नदीमध्ये अध्यक्ष महोदय, त्या पंचगंगा नदीमध्ये त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पूर येतो। कर्नाटक शासनाने त्या ठिकाणी अलमट्टी त्या ठिकाणी डॅमचं उंची वाढवायचं काम हाती घेतलंय। ते त्वरित शासनाच्या माध्यमातून रोखलं पाहिजे ही माझी नम्र विनंती आहे।